तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला फिरवणार मी कवठेमहांकाळ. आणि कवठेमहांकाळ म्हणलं तुमच्या डोक्यात पण हेच येते का हो? आता खूप जणांना कवठेमहांकाळ म्हणलं तर हेच कॅरेक्टर आठवत असेल. हां, बरोबर आहे, कारण ह्या कॅरेक्टरचं नाव फक्त आमच्या गावामुळेच पडले आणि आमच्या गावाचं नाव प्रत्येक गावागावात झाले बघा. तर आज तुम्हाला मी कवठेमहांकाळच्या खूप काही अशा ठिकाणी फिरवणार आहे जिथे भरपूर तुम्हाला खूप जणांना माहिती पण असेल आणि जे माझे नवीन व्ह्यूअर आहेत त्यांना खूप माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जावा, त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तर आज आपण जाणार आहे बघा कवठेमहांकाळचे आराध्य देवता श्री महाकाली मातेच्या मंदिराकडे. मस्तपैकी पायऱ्या चढून वरती आलो आणि मंदिराचे प्रवेशद्वार बघत बसलो. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलो तर गर्दी खूपच कमी होती, कारण आम्ही सुट्टीच्या दिवशी गेलतो, खास शूटसाठी आम्ही गेलतो बघा. मग मंदिराच्या मेन द्वाराला तर टाळा लावलेलं, त्यामुळे आम्ही बाहेरनं असं शूट घेतलं बघा. नंतर तुम्हाला फोटोज दाखवलं. जी साईडला दिसते ना ती खरी जुनी महाकाली देवीची मूर्ती होती. आता ते नवीन बसवलं सोडा. त्यानंतर ती होती जी साईडला शंकराची महादेवाची पिंड होती. मग असं काही वातावरण आहे बघा. त्यानंतर ना इकडं नवीन मस्तपैकी असं मोकळं पटांगण आहे, शेड वगैरे मारलेलं आहे. तर भाविकांसाठी मस्तपैकी नियोजन केलेलं कवठेमहांकाळांनी. तुम्ही कधी पण या, किती पण माणसं आहे, तुम्हाला ऊन वगैरे काहीच लागणार नाही. जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही सामनीत बसणारच आहे. आपला व्हिडिओ तर एकच नंबर मजेदार झालेला आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला सोबत सबस्क्राईब तर करून ठेवा. आणि जर तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवा. असेच मजेदार नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यानंतर आलो बघा शेजारी साईडला असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे. मंदिराची मस्तपैकी प्रदक्षिणा घालत होतो. पायाला चटके तर भाजत होते, पण प्रदक्षिणा काय थांबायचं नाहीत म्हणलं. सगळ्यात पहिला प्रदक्षिणा घालून घेतलं आणि विठ्ठलाच्या भक्तीत पायाला चटके पोहत होते हे विसरून आम्ही पूर्णपणे प्रदक्षिणा मारून घेतलं. आणि जेव्हा तुम्ही कधी पण कवठेमहांकाळ याल तेव्हा या दोन्ही मंदिराकडे नक्कीच येऊन जावा, कारण तुमचे मन अगदी तृप्त होणारच आहे. तर त्यानंतर आपण पुढे चालवलं होतं कवठेमहांकाळची पूर्ण बाजारपेठेतून. बाजारपेठ आज पूर्ण मोकळी होती, कारण आजचा रविवार होता, त्यामुळे खूप जणांना सुट्टी होती. त्यानंतर आम्ही आलो कवठेमहांकाळमध्ये आत्ताच नुकतंच नवीन झालेलं म्हणजे शिवचिदंबरच्या मंदिराकडे. आता खूप जणांना माहीत नसेल की नेमकं शिवचिदंबरचं मंदिर आहे तर कुठे. मेन आपल्या चौकात जे दत्ताचं मंदिर आहे त्या साईडनं जो रस्ता आहे तिथून तुम्ही जर पुढे आला तर तुम्हाला एक बोर्ड दिसेल की मंदिराकडे जाण्याचा मार्ग. त्याच मार्गाने तुम्ही एक टर्न घेऊन आला तर तुम्हाला बरोबर मंदिरापाशी येऊन पोहोचवते बघा. त्यानंतर बरोबर आलो बघा आम्ही गेटाच्या आतमधून. आणि जाण्याच्या अगोदर पुढे जाण्या अगोदर नक्कीच एक व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन कायम ऑनवर ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मजेदार तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर त्यानंतर मंदिरामध्ये आतमध्ये आलो बघा आणि असा भव्य दिव्य असं मोठापैकी गाभाऱ्या बांधलेला आहे. तर मंदिर तुम्ही मस्तपैकी बघून घ्या. त्यानंतर आपण पुढे दर्शनासाठी जाऊया. मग मस्तपैकी पायऱ्या चढून हळूवार वरती आलो. आणि आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मंदिर तर पूर्णपणे बंद होतं, पण तुम्हाला बाहेरून पूर्ण आतलं दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. तर मस्तपैकी पाया पडून घेतो तुम्हाला पुढचं दृश्य दाखवतो. हे बघा पुढचं स्वामींचं जे दृश्य आहे ना ते तुम्हाला डोळ्यात टिपण्यासारखं होतं आणि तिथून आम्हाला हटू वाटून झालं. तुम्ही एकदा बघून घ्या, मग तुम्हाला कळेलच. या मूर्तीकडे बघितलं तुम्हाला कळेलच की ह्याचं कोरिओग्राफ किती ॲक्युरेट केलेलं आहे बघा. आणि एक टाईम बघितलं मला असं वाटलं की आपल्या श्रीरामांचं दर्शन पण होते बघा. पूर्णपणे सेम ॲक्युरेट तशीच्या तशी दिसते. मंदिराच्या बरोबर समोर असं महादेवाच्या मंदिराचं तिथं अर्चना आहे बघा, कारण ते एक महादेवाचेच अवतार होते. मंदिराचा पूर्ण गाभारा असा मोठाच्या मोठा आहे बघा. आणि त्यानंतर तिथं आहे बघा ज्याने हनुमानच बघतात त्यांनी एकदा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहूनच टाका. नंतर मारुतीचं मस्तपैकी दर्शन घेतलं. मारुतीच्या दगडातली मूर्ती तर एवढी देखणे रूप होते की मला पण तिथून जा वाटणं झालं. तर तुम्ही पण एकदा बघून घ्या. आता तुम्हाला कवठेमहांकाळमधलं असं काय काय बघायचं ते कमेंटमध्ये शेअर करा. नक्कीच मी व्हिडिओ त्याच्यावरती बनवण्याचा प्रयत्न करतो. तर आजचा व्हिडिओ एवढ्यापुरता होताच. जाता जाता नक्कीच एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन कायम ऑनवर ठेवा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करून ठेवा.